परभणी जिल्ह्यातील जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावर दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात झाला असून या घटनेमध्ये दुचाकीवरील 2 युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 5 एप्रिल दुपारी 1च्या सुमारास घडली असून इतर 4 ते 5 जण गंभीर जखमी असून त्यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आलेल्या नागरिकांकडून मिळत आहे। याबाबत ग्रामीण रुग्णालय परिसरात आलेल्या नागरिकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की संभाजीनगरहून औंढा महामार्गाकडे जाणारी कार तसेच दुचाकीवरून वसमतकडून जिंतूरकडे येणारी दुचाकी या दोघांमध्ये भोगाव मानधाने त्यावर समोरासमोर भीषण अपघात झाला। या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात व चालक विजय राठोड यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच त्याच रस्त्यावरून 108 चे वाहन चालक महेश कांगणे तसेच डॉक्टर कृष्ण गुगे हे गरोदर मातेसाठी आणण्यासाठी जात असताना त्यांना घटनेची माहिती मिळतात त्यांनी देखील घटनास्थळी दाखल होतो। घटनास्थळावरून सर्व जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रृंगारे मोहिनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले असता या ठिकाणी प्रथमतः आल्यानंतर दुचाकी स्वार युवक जे की मयूर शहाणे वय 30 वर्ष राहणार वसमत हा या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। तसेच या ठिकाणी रितेश टाक वय 40 वर्ष यांना तपासून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी मृत्यू झाले असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे। दरम्यान इतर या ठिकाणी कामामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यामध्ये तबस्सुम पाशा शेख, वजीराबी शेख खलील, शेख मजीद शेख कादर, सलमान माजिद शेख, शाहिदा माजिद शेख असे 5 जण या ठिकाणी जखमी झाले असून त्यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी या ठिकाणी हलवण्यात आले असून दरम्यान घटना घडताच या ठिकाणी औंढा परिसरामध्ये वाहनाची एकच वर्दळ थांबलेली होती। काही माहिती महामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांना माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस जमदार नेतम, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल केदारी यांनी घटनास्थळी दाखल होत मदत करत या ठिकाणी दोन्ही बाजूने जी वाहतूक थांबलेली होती ती वाहतूक देखील सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे। दरम्यान हा अपघात एवढा भीषण होता की जो दुचाकी स्वार आहे तो कमीत कमी 4 ते 5 फीट वर असं उचलून तो खाली पादळला असल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून मिळत आहे। वसमत येथील 2 युवकाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे वसमत व जिंतूर परिसरात एकच शोककळा पसरली आहे। दरम्यान या घटनेची जिंतूर पोलिसात अद्यापर्यंत बातमी देईपर्यंत कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।